तर शरद पवारांकडून रोहित पाटलांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आलेले आहेत। सांगलीच्या तासगाव कवठे महाकाळमधून रोहित पाटलांना उमेदवारीचे संकेत पवारांनी दिले आहेत। रोहितला ताकद द्या, तो कसर भरून काढेल असं शरद पवार यांनी म्हटलं। तर विधानसभेचा पहिला निकाल तासगावमधून लागेल असं रोहित पाटील यांनी म्हटलंय। वडिलांनी दिलेला शब्द मी पूर्ण करणार असल्याचं देखील रोहित पाटील यांनी म्हटलंय। आणि त्यानंतर अलीकडे वार्तांना बघतोय रोहितने ही कमतरता भरून काढण्याचा निर्धार केला आहे। तुम्हा सगळ्यांची साथ त्यांच्या पाठीशी कायम जावी ही आग्रहाची विनंती असे करली। विधानसभेचा पहिला निकाल हा तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून असेल। आबांनी या मतदारसंघाला शब्द दिला होता, या शहरामध्ये उभा राहून शब्द दिला होता की या मतदारसंघाचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। वडिलांना शब्द पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही, पण वडिलांच्या मागे त्यांचा शब्द पूर्ण केल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो।